नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे बोय माशाचं कालवण। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 6 बोय मासे घेतलेले आहेत। आता यांना व्यवस्थित असं मी साफ करून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व बोय मासे व्यवस्थित असे स्वच्छ करून घेतलेले आहेत, त्याचे तुकडे सुद्धा करून घेतलेले आहेत। यात एका बोय माशात मला गाबोळी म्हणजेच अंडा सुद्धा भेटलेला आहे। आता ही मच्छी मी व्यवस्थित अशी साफ करून स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे। आता मी इथे कालवणासाठी लागणारं वाटण तयार करून घेते। इथे मी अर्धी कवड इतका ओला नारळ घेतलेला आहे, त्याचे मी बारीक काप करून घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीरीची पाने, 3 हिरव्या लवंगी मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो। सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित असं पेस्ट करून घ्यायचे आहे। इथे मी एका वाटीत पाणी घालून घेतलेलं आहे, त्यात मी 1 लिंबाच्या आकारा इतकी चिंचेचा गोळा घालून घेतलेला आहे। हा आपल्याला 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवायचा आहे। आता इथे आपलं वाटण सुद्धा वाटून झालेलं आहे। आता मी कालवणाला फोडणी देते। इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। आता यात मी अर्धी पळी इतकं तेल घालून घेते। आता यात मी जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालून घेते। वाटण घातल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा यात घालून घ्यायचं आहे। वाटण घातल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर ते परतवून घ्यायचं आहे। आता यात मी 2 चमचे मिरची पावडर घालून घेते, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा हळद पावडर। हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे। आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी आपण चिंच भिजत घातली होती त्याचं आपल्याला पाणी यात घालून घ्यायचं आहे। चिंचेचं पाणी घातल्यानंतर आपल्याला 1 उकळी येईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे। चिंचेचं पाणी घातल्यानंतर जर तुम्हाला हे कालवण थोडंसं दाटसर वाटत असेल तर तुम्ही यात पाणी घालू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कालवण दाटसर किंवा पातळ असं करून घेऊ शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या कालवणाला छान अशी उकळी आलेली आहे। आता जे मी बोय माशी साफ करून ठेवलेली होती ती मी यात घालून घेते। बोय माशाचे तुकडे घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 उकळी येईपर्यंत शिजवून द्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या कालवणाला छान अशी उकळी आलेली आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।